त्यांचं सगळं काही ऋण महादेवानी त्यांच्या अंगावरती घेतलं होतं आणि ते ऋणमुक्त झाले होते. ऋण सगळं माझं जे काय असेल ते सगळं महादेवावर सोपवतोय आपण. तर हे ऋणमुक्तेश्वर प्राचीन महादेव मंदिर आहे. ह्या पोरगीला ना कुठं पण गेलं ना लगेच डोकं दुखायला चालू होते, चक्कर यायला चालू होत्या. मग लगेच काय तर ते असं दिसते तिला, सोडा पी हे पी, लगेच तिला मसाला सरबत पाहिजे, त्याशिवाय शांतच होत नाही. बघा मित्रांनो, मग मला पण घ्यायलाच पाहिजे मसाला सोडा. चस, हॅपी ॲनिव्हर्सरी कोमल. ॲनिव्हर्सरीला लिंबू सोडा पाजणार आहे. लाज आहे का लाज? की बस तसा बसतो. अरेस्ट केले का तुला? ते असं इथं मार्केट सारखं आहे, तर तुम्ही भरपूर वस्तू घेऊ शकता. वाव, आपले मराठी लोक भरपूर आहेत. गाईचं पण आता अशा ठिकाणी चाललेलो आहे. सो गाईज आता आपण आलेले आहे ऋणमुक्तेश्वर मंदिरमध्ये, MP मध्ये. हो, आता मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग सांगणार आहे ह्या मंदिराविषयी. मित्रांनो, हे मंदिर बघा, ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. आणि इथं असा चमत्कार होतोय, आपले सगळे ऋण कर्ज हे सगळे उतरले जातात. म्हणजे इथं आलं, इथं दर्शन घेतलं की हे सगळे कर्ज उतरलेले असतात. तर हे ऋणमुक्तेश्वर प्राचीन महादेव मंदिर आहे आणि इथं असं सांगितलं जातं की ज्यावेळी राजा हरिश्चंद्रांना ऋण झालं होतं किंवा त्यांच्यावरती कर्ज होतं, तेव्हा त्यांनी ह्या झाडाखाली येऊन तपश्चर्या केली होती आणि त्यांचं सगळं काही ऋण महादेवानी त्यांच्या अंगावरती घेतलं होतं आणि ते ऋणमुक्त झाले होते, अशी इथली कथा आहे. पाहू शकता इकडे मस्त असे आपल्याकडे गोमाता देखील आहे. इथं एक पिवळ्या रंगाची ती पोटली मिळते आणि ती पोटली घेऊन आपलं नाव आणि गोत्र सांगायचं असतं आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीजवळ ते ठेवून आपण आपली इच्छा मागायची असते आणि जे काही आपलं ऋण असेल, जे काही आपलं कर्ज असेल, ते साक्षात देव स्वतःच्या अंगावरती घेतो आणि आपण ऋणमुक्त होतो. हे आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की मी जे काही आशीच्या डोक्यावरती जे काही आयुष्यात कसलंही ऋण असेल, मला ते पूर्ण हलकं करायचं आहे. चला तर देवाला प्रार्थना करूया आणि सगळ्या ऋणातून आम्हाला मुक्त करावे अशी इच्छा मागूया. ले जाइए 1.25 किलो दाल का संपूर्ण दान चढ़ा. ऋण सगळं माझं जे काय असेल ते सगळं महादेवावर सोपवतोय आपण. आता आपण ज्यावेळी परत नेक्स्ट टाइम येईल त्यावेळी आपण बघूयात, त्यावेळी आपलं नक्कीच चेंज झालेलं असेल सगळं. आणि मला विश्वास आहे की 100% महादेव आपलं चेंज करतील. कुठली शिप्रास नदी क्षेत्रामध्ये आहे. काम चालू. सो हे आपलं ऋणमुक्तेश्वर महाराजांचं मंदिर आहे, महादेव मंदिर. आणि नक्कीच अशीच किंवा माझं सगळं ऋण हे मिटणार आहे अशी मी आशा करते. हां बेटा, करते.